ऍडव्होकेट रुपेश पवार हे आपण पाहिलं आहे की याच्यामध्ये डिफरंटली एबल्ड आणि फार अतिशय व्यासंगी आणि सर्व गुण संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. हे पत्रकार आहेत, कथालेखक आहेत, लघुपट कथालेखक आहेत आणि संपादक पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती पण ते घेत असतात आणि त्यांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. त्यांनी साधारणतः 9 पुस्तकांची निर्मिती आतापर्यंत केलेली आहे आणि 9 पुस्तकांमधून त्यांनी विविध अशा प्रकारच्या कविता, लघुकथा अशा प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक आहेत आणि त्यांना ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणीजन पुरस्कार 2013 देखील प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारचं सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्यांचं चरित्र आहे आपल्यासमोर मांडणार आहे. त्यापूर्वी मी भावेंना विनंती करतो की आपल्या आधारवरच्या माध्यमाने त्यांचं स्वागत शाल श्रीफळातून करावं. ऍडव्होकेट रुपेश पवार मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुख्य भाषणावर सुरुवात करावी. ओके. हॅलो. आज नरवडमध्ये मला भावेश घेऊन आले आणि भावेश आणि माझा परिचय जवळजवळ आता पण नाही म्हटलं तरी 15 वर्षाचा आहे आणि आम्ही कवी म्हणून एकत्र मंडळांमध्ये कविता सादर करायचो आणि मलाच ठाणे गुणीजन पुरस्कार मिळाला नाहीये तर भावेश सरांना पण मिळालेला आहे आणि भावेश सरांनी प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन केलेलं आहे. साहित्यिक खूप मोठे साहित्यिक आहेत ते आणि त्यांचे साहित्य रचना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक वेळेला ठाणे मध्ये त्यांचे पुस्तक, त्यांच्या कविता, त्यांचे काही लेख येत असतात आणि अतिशय मनस्वी व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्याबद्दल बरंच काही बोलता येईल पण आज आपला कार्यक्रम असल्यामुळे श्री भाविकांची विनंती घेतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याच्या आधी मी शिवाजी महाराजांचं स्मरण करतो. जय शिवाजी, जय भवानी. शिवाजी महाराजांचा आजचा विषय आहे मी घेतलेला शिवाजी महाराज होते म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून. अरे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून काय झालं? तर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण जास्त काळ गुलामगिरीत राहिलो नाही. भारत जास्त काळ गुलामगिरीत राहिलो नाही. आपलं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त झालं आणि आपले जे प्राचीन हिंदू धर्म, आपले जे धर्म आहेत म्हणजे जैन आहे, हिंदू आहे, बौद्ध आहे, हे सगळे धर्म व्यवस्थित राहिले, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती टिकून राहिली. परिणामी भारतीय संस्कृती टिकून राहिली आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा त्या लोकांनी स्वराज्य धर्म ज्या मुस्लिम लोकांनी पाळला त्यांना आपलं मानलं शिवाजी महाराजांनी, त्यांना वर्षासनं दिली त्यांच्या मशिदीला वगैरे. म्हणजे शिवाजी महाराजांनी केवढं मोठं कार्य करून ठेवलं की सर्व लोकांना चांगलं कल्याणकारी राज्य मिळावं, कल्याण व्हावं लोकांचं, यासाठी शिवाजी महाराजांनी झटले, शेवटपर्यंत ते झटले. त्यांनी असं म्हटलं नाही की मी अमुक एकालाच मदत करेल. त्यांनी 18 पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्र केलं आणि त्या जमातीच्या शक्तीप्रमाणे त्यांना कामं दिली आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेतली. अगदी आपले कुणी म्हणजे वडील असतात किंवा आई असते याप्रमाणे त्यांनी ती कामं करून घेतली आणि आपला स्वराज्य धर्म जो आहे तो खऱ्या अर्थाने वाढवला. पण शिवाजी महाराज नव्हते तेव्हा नेमकं काय झालं होतं?
हे आपल्याला थोडक्यात माहिती करून घेतली पाहिजे. 610 मध्ये जेव्हा इस्लामी धर्म स्थापना झाली त्यानंतर जे संत आले त्यांनी अतिशय शांतपणे जो धर्म आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आक्रमक जे तुर्कस्तानमधून आले आणि मग त्यांनी आपली अवस्था काय केली की ठराविक काळामध्ये आपली अवस्था अधिक खराब होत गेली. त्याच्यामध्ये पहिला तुर्कस्तानी एक आला होता तो मोहम्मद गझनी नावाचा. त्या मोहम्मद गझनीने 17 स्वाऱ्या केल्या आपल्या भारतात. आपल्याला माहिती आहे त्यांनी जयपाल नावाच्या तेव्हाच्या राजावर त्याला हरवलं आणि त्यांनी 17 स्वाऱ्या करून आपलं जे गुजरातचं सोमनाथ मंदिर आहे त्याची पण लूट घडून आणली. सोन्या चांदीने भरलेलं ते मंदिर होतं ते लुटून त्यांनी नेलं. त्यानंतर गझनी साम्राज्य संपल्यानंतर घोरी साम्राज्य जे मोहम्मद घोरी नावाचा एक राक्षसी असा राजा किंवा बादशाह आला होता आणि त्यांनी त्या सुलतानाने संपूर्ण भारतावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सुरुवातीला त्यांनी पृथ्वीराज चव्हाण नावाच्या आपल्या राजपूत राजाला त्याच्याशी युद्ध केलं. त्यांनी त्याला हरवलं पण तो नंतर शरण गेला किंवा तो जखमी झाला गेला म्हणून या राजपूत राजाने त्याला सोडून दिलं. पण त्यामुळे काय झालं की तो पुन्हा पृथ्वीराज चालून आला आणि त्यानंतर पृथ्वीराजला त्याने हरवलं. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी या लोकांनी संपूर्णतः आपल्या भारतीय लोकांची वाट लावली अक्षरशः. आणि यांनी संपूर्ण तुर्कस्तानमध्ये जरी सत्ता मिळवली किंवा मध्य भारतामध्ये जरी मिळवली तरी पण त्यांना भारताची भारत का हवं होता हेच मला कळत नाही. त्यानंतर ही सुलतानशाही संपूर्ण भारतामध्ये पसरली आणि तुम्हाला माहिती की अल्लाउद्दीन खिलजी नावाच्या एका राक्षसाने उत्तर भागात तो होता पण तो दक्षिण भागात आला आणि आपलं यादव साम्राज्य जे होतं रामदेव यादव हा राजा होता आणि त्यावेळेला आपली सत्ता जी होती खूप सुंदर अशी होती. आणि त्याच काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि त्या काळात खूप यादवांच्या साम्राज्यामध्ये आपलं मराठी भाषा ही खूप डेव्हलप झालेली होती. पण शेवटी या सुलतानाने त्यांना पराभूत केलं. त्यानंतर आपल्या साहजिकच आपण औरंगजेबाचं नाव घेतो. औरंगजेबाच्या जो कोणी वारस होता बाबर तो 1526 मध्ये आपल्या भारतामध्ये आला आणि त्यांनी मग संपूर्ण भारतावर राज्य केलं. तो चांगला धुरंधर राजा होता, बादशाह होता, कवी होता, लेखक होता. तरी सुद्धा तो एक राक्षसी प्रवृत्तीचा होता आणि त्याने आपली जी धर्म चांगल्या आहेत म्हणजे हिंदू धर्माची आहेत बौद्ध धर्माची आहेत ती सगळी पाडली आणि स्वतःची धर्मस्थानं तिथे बांधली. आणि आता आपण बघतोय की इथे राम मंदिर बांधलं, इथे बाबरी मस्जिद होती. किती मोठा काळ गेला आपला एका चुकीमुळे. तर हा सगळा या सुलतानशाहीमुळे आणि मुघलशाहीमुळे घडलं. आणि इकडे जर दक्षिण भारतात पाहिलं तर बहामनी साम्राज्य निवास होतं आणि बहामनी साम्राज्य 1347 मध्ये स्थापन झालेलं आणि त्यांनी विजयनगरच्या साम्राज्यावर आक्रमण केलं. विजयनगरचं साम्राज्य हे अतिबलशाली असं हिंदू साम्राज्य होतं आणि यामध्ये द्रविडी भाषा ज्या होत्या आपल्या त्या डेव्हलप झाल्या, तामिळ, तेलुगू वगैरे. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरांसारखी ज्ञानेश्वरी जशी आपण तयार केली तशी त्या साऊथमधल्या भागामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ निर्माण झाले. परंतु 1555 मध्ये या सगळ्या विजयनगरचा रणधूस संपूर्ण माती मोल त्याला केलं आणि त्यानंतर मात्र कोणतीही सत्ता आपली हिंदू सत्ता कुठली नव्हती. पण 1630 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो जन्म झाल्यानंतर जिजाऊ मातांचं एक स्वप्न होतं की इथे आपण स्वराज्य पुन्हा निर्माण करावं. आणि मग त्यांनी विजयनगरचं साम्राज्य याबद्दलची गोष्टी याबद्दलच्या कथा त्यांना सांगितल्या आणि आपलं यादवांचं साम्राज्य कसं होतं याबद्दलही माहिती दिली. आणि शिवाजी महाराज जेव्हा विजापूरला गेले होते तेव्हा त्यांनी विजयनगरचं साम्राज्य जे होतं त्याचे जे अवशेष शिल्लक होते ते पाहिले होते. त्यामुळे त्यांना कुठं तरी वाटलं आपण स्वराज्य उभं करावं आणि स्वराज्य त्यांनी उभं केलं. आता आपल्याला भावेशरावांनी सांगितलं की तोरणागड त्यांनी जिंकला
आणि तो तोरणागड जिंकला, पण त्यांनी उघड उघड आपला आदिलांशी संघर्ष केला, आदिलशहाशी संघर्ष केला. आणि आदिलशहाने मग आपल्या त्यांच्या वडिलांना, शहाजी राजांना सुद्धा सतावलं आणि मग नंतर अफजल खानाला पाठवलं. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. 35,000 सैन्य त्याच्याबरोबर होतं आणि तो आपला पंढरपूर तुळजापूर करत करत तो आला होता. पंढरपूर तुळजापूरचं मंदिर आपलं खरोखर त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि खूप मोठं धार्मिक युद्धाचं स्वरूप त्यांनी दिलं होतं त्यावेळेला. आणि मराठा सैन्यही त्याच्याबरोबर होतं. त्यांनी सुद्धा या लोकांनी डोळे झाक केली आणि ते करून दिलं. हेच मोठं मला शोकांतिका वाटते या लोकांची, की त्यांनी डोळे का बंद केले होते. इतकं आपले मंदिरं तोडणं हे सगळं प्रकार सुरू होते आणि तरी पण शिवाजी महाराज गप्प बसले, कारण त्यांना माहिती होतं याच्याशी लढणं, जमिनीवर लढणं शक्य नाही. आपण त्याला दावळीवर आणूया. दावळी याच्यामध्ये आणली आणि दावळीमध्ये त्याला हळूहळू आणताना त्याने सांगितलं मी तुला घाबरतो, मी तुला घेतो. आणि असं करता करता त्याचा जे स्वाभिमान आहे तो वाढवला आणि तो म्हणाला आता मी शिवाजी महाराजांना मारून टाकेल. त्याने आधीच शपथ घेतली होती, मी त्याला जिंकला पुढचा आणेल असं बोलले होते. तर त्यावेळेस त्यांनी ते केलं आणि तो आला. आणि तरी आल्यावर सुद्धा तो विनंती अर्ज करत होता शिवाजी महाराज की तुम्ही आता या भेटायला. पण ते बोलले की तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशीच माझ्या भेटला पाहिजे. आणि मग ती ऐतिहासिक भेट झाली आणि अफजल खानाने तेव्हा दगा केला खरा तर. आणि त्यांना त्यांच्या बंगलेमध्ये त्यांची मान दाबली आणि विठवा त्यांच्या पाठीत उभारला. पण शिवाजी महाराजांना माहिती होतं त्यांनी तिरस्कार घातलेलं होतं आणि अशा कपटी लोकांना भेटायचं तर शिवाजी महाराजांचं सगळे शस्त्रास्त्र तयार होत. त्यावेळी त्यांनी त्याचा पुतळा साहजिकच फोडला. का पाडला ते तुम्हाला माहिती कशाने पाडला काय, तो या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांच्यामुळे काय झालं की तो गेला आणि त्या गेल्यानंतर अख्खा संपूर्ण भारतामध्ये शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते पोचलं. आणि कार्य पोचण्यापेक्षा शिवाजी महाराजांची एक भीती इंग्रजांमध्ये, मुघलांमध्ये सगळ्यांमध्ये याची निर्माण झाली आणि त्या भीतीचा परिणाम म्हणून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या धडाधड होत गेल्या आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना यश मिळालं. पण तरी सुद्धा आदिलशाहीचा जाग आली नाही. आदिलशाहीने पुन्हा एकदा सिद्धी जोहर नावाच्या एका सरदाराला पाठवलं. त्याला 55,000 सैन्य दिलं. तो 1660 मध्ये आलेला होता आणि त्याने पन्हाळगडाला वेढा दिला. जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडावर आश्रय घेत होते आणि त्याच वेळेला त्यांनी पन्हाळगडाला वेढा दिला आणि तो वेढा अगदी कळकळून त्यांनी आवडला होता. आणि तेव्हा त्यांनी त्या लोकांनी सांगितलं की औरंगजेबाला की तुम्ही पण या शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला. आणि मग तिकडून साहित्य खान सुद्धा त्याच वेळेला महाराष्ट्रात पुण्यात आला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून सुटणं हे स्वाभाविक होतं. शिवाजी महाराजांनी रणनीती ऐकली आणि सांगितलं की मी तुम्हाला किल्ला देतो, आपण तह करूया. आणि तह सांगून त्यांनी तो ढिला केला आणि त्या एका रात्रीमध्ये त्यांनी एक पलायन केलं थोडक्यात. म्हणजे कसं की विशालगडाकडे, कारण ते जर नसतं केलं तर शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वराज्य उभारता आलं नव्हतं. आणि त्यावेळेला शिवा काशीद म्हणून एक माणूस होता, तो शिवाजी महाराजांचा वेश घेऊन आदिलशहाच्या सैन्याच्या समोरून गेला आणि तो सापडला गेला. म्हणून त्याच्या बलिदानामुळे शिवाजी महाराज वाचले आणि ते सुखरूप आपल्या विशाळगडाच्या दिशेने गेले. पण विशाळगडाच्या दिशेने जाणं हे सोपं नव्हतं. त्याचे आपली गजापूरची जी खिंड आहे तिथे बाजीप्रभू देशपांडे यांनी ती खिंड लढवली. अक्षरशः सैनिक मागे होते आणि शिवाजी महाराजांना जायचं होतं पुढे. तर मग त्यांनी त्या खिंडीमध्ये त्यांना अडवलं. पण त्यांचंही बलिदान हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या बलिदानामुळे आपल्याला पावन खिंड मिळाली. आणि अशा प्रकारे सर्वांनी केलं. आणि शिवाजी महाराजांनी तेव्हा थांबले नाही शिवाजी महाराज, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला साहित्य खानावर सर्जिकल स्ट्राईक करणारा पहिला भारतीय असं म्हणता येईल. आता मोदींनी सर्जिकल स्ट्राईक 2 वर्षात केला. पण पहिलं जे आपले शिवाजी महाराज होते त्यांनी सर्जिकल स्ट्राईक त्यांनी खूप वेळा केलं. एकच सर्जिकल स्ट्राईक. हा सर्जिकल स्ट्राईक इतका भयंकर होता की त्यालाही वाटलं नाही होतं साहित्य खानाला की आपण अशा प्रकारे आपल्या जीवावर बोटावर निभावेल. कारण त्यांनी त्याच्या आश्रय घेतला लाल महालात शिवाजी महाराजांचं बालपण केलं.
बालपणात ते खेळले, त्याचे काळे कोपरे त्यांना माहितीये, त्याच्या मावळ्यांना सुद्धा त्याचे मित्र जे आहेत त्यांना सुद्धा माहितीये की कानाकोपऱ्यात कुठे लाल किल्ल्यामध्ये काय काय चाललंय. आणि त्यांनी तेव्हाचा का हे पकडला, त्यांनी जेव्हा रमजान ईद सुरू होती आणि औरंगजेबाचा वाढदिवस होता त्यावेळेला, आणि त्यामुळे सगळ्या थांबून इकडे नगारे वाजतात असतात, आणि त्याच्यामध्ये लग्नाला तला जे आपण कार्ड बघतो ते तेव्हाच कदाचित बदला असेल. लग्नाचं त्याने लग्न काढलं शिवाजी महाराजांनी त्यावेळेला, आणि त्या लग्नाचं वराड घेऊन ते पुण्यात गेले आणि लाल महालावर त्यांनी स्वयंपाकघरातून त्यांनी प्रवेश केला आणि त्याला भणक लागली म्हणजे साहित्यकाराला की आपल्याला शिवाजी महाराज मारायला येतात. आणि मग तो पळाला तरी गरम खाण्यात त्यात पकडलं शिवाजी महाराजांनी, आणि तो खिडकीतून उडी मारत असताना त्याची बोटं कापली आणि त्याच्यामध्ये नाक कापलं औरंगजेबाचं, आणि त्यामुळे तो इथून पळून गेला. त्यामुळे आपलं जे संकट आहे ते संकट कमी झालं. पण यांनी जे दुडगुत घातला होता, जे स्वराज्याचं नुकसान केलं होतं, जे आपलं खजिना रिता केला होता, तो खजिना मिळवण्यासाठी शेवटी शिवाजी महाराजांना काय करावं लागलं, तर तुळशीवर छापा टाकावा लागला. पण दुर्दैवाने तुळशीवर छापा नाही, लूट म्हणतात ते लोक, हे चुकीचं आहे. काही लोक लूट म्हणतात, हे लूट चुकीचे. कारण शिवाजी महाराज स्वतःसाठी आयुष्यात कधीच कोणताच पैसा खर्च केला नाही, तो फक्त स्वराज्य आणि स्वराज्यासाठी केला, हे त्यांनी केलं. आणि त्यामुळे त्यांनी 6 महिने आधी या सुरतेच्या मोहिमेचं प्लॅनिंग केलं. कारण शिवाजी महाराज याच्या आधी कधीच परप्रांतात गेले नव्हते, पण त्यांनी ब्लू प्रिंट, आपण म्हणतो की हल्ली ब्लू प्रिंट घेतल्याशिवाय आपण साधा इकडून आपल्याला मुंबईला जायचं असेल तर आपल्याला गुगलवर जावं लागतं, पण त्यांनी ब्लू प्रिंट तयार केली 6 महिने, आणि मग नंतर त्यांनी सुरतेवर जो छापा घातला. सुरतेवर छापा घातला, भौगोलिक परिस्थिती काय होती तेव्हाची, एका साईडला अरबी समुद्र होता आणि तापी नदी दुसऱ्या साईडला, आणि मधला जो भाग होता तो संपूर्ण तिथे तुरंत खेळत बसला होता, आणि शिवाजी महाराजांच्या चौक्या त्या दागदागी लागलेल्या होत्या. त्यामुळे एक कोंडी ते पकडले गेलं होतं, आणि त्यात इनायत खान नावाचा जो सरदार होता, 1664ला ही मोहीम शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि तेव्हा इनायत खान नावाचा एक सरदार होता, तो भ्रष्टाचारी होता. त्याने म्हणजे आपले त्यांचे जे कोणी व्यापारी होते त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना आपल्या किल्ल्यात दडवून ठेवलं. म्हणजे एवढं त्यांनी म्हणजे तो आला नाही समोर, आणि हे लोक सुद्धा आले नाही. त्यामुळे त्यांना शेवटी जाळपोळ करावी लागली थोड्याशा प्रमाणात, आणि मग खंडणी वसूल झाली. आणि या इनायत खानाने शिवाजी महाराजांचा मारण्याचा डाव केला होता. त्यांनी वकील पाठवला होता, आणि त्या वकिलाच्या मार्फत शिवाजी महाराजांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण तो वार चुका गेला आणि एका अंगरक्षकाने शिवाजी महाराजांच्या त्याला मारून टाकलं. आणि ते पण तेव्हा मराठे फिरते 10,000 मराठे तेव्हा होते. 10,000 मराठे फिरल्यानंतर काय होतं, ते अरबी पूर्ण जळून काढतात. पण या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मुलांवर आणि स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार केले नाही, हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. कारण बाकीचे मुघल किंवा आतापर्यंत जे सगळे सुलतान आले होते त्यांनी महिलांवर अत्याचार खूप प्रमाणात केले. शिवाजी महाराजांनी ते केलं नाही. त्यांनी पारेख नावाचे तिकडे व्यापारी होते, ते खूप चांगले व्यापारी होते आणि ते वारले होते, तर त्यांच्या घराला सुद्धा त्यांनी संरक्षण दिलं होतं त्या काळात सुद्धा. म्हणजे इतकं शिवाजी महाराजांचं लक्ष असायचं की कोण कसा आहे काय आहे. पण तरी सुद्धा आता हे औरंगजेबाचं संपूर्ण जे काही सत्ता केंद्र होतं, जागतिक सत्ता केंद्र होतं, ते हलवलं आणि त्यामुळे तो भडकला. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर 1665ला मिर्झाराजा जो आला, आणि मिर्झाराजाने काय केलं की त्यांनी पुरंदरचा जो काही आपला किल्ला होता तो त्याच्या घेरा टाकला, आणि शिवाजी महाराजांना गेली चांगलं. आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपले सैनिक जाण्यापेक्षा थोडासा तळ केला तर काय उपयोग. आणि शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की शिवाजी महाराज लढाईत कधी हारले नाहीत, आणि ते तहामध्ये सुद्धा हारले नाही. तहामध्ये माणसं हारतात, पण शिवाजी महाराज तहामध्ये सुद्धा जिंकले. तर तहामध्ये त्या तहाच्या अटी ज्या होत्या त्या भयंकर होत्या. त्यांना 23 किल्ले त्यावेळेला द्यावे लागले, आणि 4 लाखाचा 4 लाख जो भूप्रदेश आहे तो भूप्रदेश त्यांना द्यावा लागला त्या ठिकाणी. परत 50,000 मनसबदारी
आपल्या संभाजी महाराजांना द्यावी लागली, त्यांनी स्वीकारली. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईमध्ये मुघलांच्या सामील व्हावं जेव्हा त्यांची ऑर्डर येईल तेव्हा, असं सगळं शिवाजी महाराजांना मानहानीकारक सगळं झालं. शेवटी त्यांना आग्रा भेट त्याच्यामध्ये होती, आग्रा भेटीला जायचं होतं, त्यांना जायची इच्छा नव्हती. अशा राक्षसाला कोण भेटेल, पण शिवाजी महाराज तरी सुद्धा गेले आणि एवढा मोठा प्रवास करून शिवाजी महाराज तिथे पोहोचले. पण तेव्हा त्यांना चांगली वागणूक मिळाली. पण जेव्हा आग्र्याला गेले, आग्र्याला त्यांना खूप वाईट वागणूक अशी औरंगजेबात दिली, राजाप्रमाणे वागणूक दिली नाही. आणि त्याचा कुठेतरी परिणाम झाला आणि त्यांनी राज्य दरबारामध्ये कडाडले. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं की मी आता अपमान सहन करायला इथे मी आलेलो नाही, आणि पाठ टाकून गेले. त्यानंतर तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्यांना कैदेत त्यांनी टाकलं, नंतर कैदेत. आणि मग एका शुक्रवारी शिवाजी महाराज तिथून निघण्याचा प्लॅन केला. त्यांनी आजारपणाचं ढोंग केलं आणि मी सगळ्यांना मिठाई वाटतो असं सांगून. आणि शेवटी औरंगजेबाला काय वाटलं की आता आजारीच पडले तर शिवाजी महाराज आता कालवश होणार, आपल्याला कशाला काय करायचं, आपल्याला मारायची पण गरज नाही. तर मग त्यांनी तसा हे केला. पण त्यांनी तो बनाव केला होता, त्यामुळे ते सुटले. त्यांनी ऍक्च्युली जे शिवाजी महाराजांचे पळ जो काढला तो एक प्रकारे महानाट्य होतं. एक प्रकारे त्यांनी जे ढोंग रचलं ते खूप सुंदर होतं. आणि त्यामुळे काय झालं की शिवाजी महाराज आग्र्यावरून सहज सुटले आणि औरंगजेबाची नाटकी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी संपूर्ण जे काही संकट होती त्या संकटावर मात केली. नंतर शिवाजी महाराजांचं एक तुम्हाला सांगायचं झालं तर शिवाजी महाराज हे कल्याणकारी राज्याचे प्रमुख होते. त्यामुळे कल्याणकारी राज्य हे निर्माण व्हावं हे शिवाजी महाराजांचं पहिलं स्वप्न होतं. त्यामुळे लष्करी मोहीम कशी असावी, पण आपली प्रशासन व्यवस्था कशी असावी याबद्दलचं त्यांचं एक मत होतं होतं. ते शेतकऱ्यांचे राजे होते. शेतकऱ्यांना ते कधी पैशाचे कर्ज द्यायचे नाही, तर ते अवजार आणि बी बियाणे द्यायचं आणि तुम्ही कसा आणि तुम्ही तुमचं धान्य तयार करा, मला थोडासा भाग द्या आणि तुम्ही सगळं व्यवस्थित तुम्ही राहा, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. ते विहीर काढून देणं किंवा इतर गोष्टी त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी काढून देणं, ते एवढ्या अडचणीत सापडले असताना सुद्धा स्वराज्य चांगलं चालावं यासाठी जिजामातांनी जे प्रयत्न केले ते जबरदस्त होते. अशा प्रकारे आणि मेन म्हणजे महिलांचं राज्य त्यांनी निर्माण केलं. कारण प्रत्येक महिलेला जगण्याचा अधिकार मुघलांनी नाकारलेला किंवा आणि वगैरे या सगळ्या नाकारलेला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी कुठल्याही महिलेला जर हात लावला गेला तर त्याला संरक्षण करण्याची जी इच्छा होती ती लगेच होती. आणि 16व्या वर्षामध्ये त्यांनी रांडेच्या पाटलाला एक मुख्य दिली होती. त्यांनी त्या बाईचा खरं तर त्याचा बलात्कार केला होता आणि त्यामुळे त्यांना ती शिक्षा करणं भाग होतं. आणि तशा प्रकारे आणखीन काही लोकांना त्यांनी याची शिक्षा केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या शिक्षा दिल्यामुळे परत कोणी असा प्रकार करत नाही. आजकालच्या ज्या कायद्याला आपल्याला कळलं पाहिजे की आता किती जणांना महिलांवर बलात्कार करतात, पण शेवटी त्याच्या दिवसेंदिवस कायद्याचं चालतं, चक्र चालतं जवळजवळ 1.5-2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष आणि मग शेवटी माणसं विचारतात. असं सगळं आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसं होत नव्हतं. लगेच तुम्ही गुन्हा केला तो साबित झाला की लगेच तुम्हाला शिक्षा. म्हणजे शिवाजी महाराज हे एक असं प्रमाण होतं की चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते खरोखरच सुंदर होतं. म्हणून लोकांना वाटलं की आपल्याला चक्रधर स्वामी म्हणजे शिवाजी महाराज असावे. आणि म्हणून त्यांनी 1674 मध्ये लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी खरं ते राजेपद घेतलं. राजेपद त्यांना घ्यायचं अपेक्षित नव्हतं. त्यांना फक्त राम राज्य निर्माण करायचं, रामाचं राज्य निर्माण करायचं. तुम्हाला माहिती असेल की मिर्झाराजा जयसिंग जेव्हा आला मिर्झाराजा जयसिंगला सांगितलं मी रामाचे वंशजात तुम्ही जर बसला दिल्लीच्या राजधानीत तर आम्ही तुम्हाला अख्खं संपूर्ण भारत घेऊ असं सांगितलं. पण त्या माणसाने ऐकलं नाही. म्हणजे रामाचं राज्य हे शिवाजी महाराजांना तयार करायचं होतं. आणि त्यांची नीती जी होती ती कृष्ण नीती होती. कृष्णाने जे गीतेमध्ये
पुस्तकामध्ये किंवा सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जे जीवन जगलेलं आहे ते जीवनच शिवाजी महाराजांनी उचललेलं. कारण चतुराई त्यांच्यामध्ये होती, परत त्यांनी शक्ती युक्ती सगळं वापरलं. हे सगळं कृष्ण स्थितीमध्ये आहे. कृष्णाने जे काही केलं, कंसाचा वध केला किंवा इतर काही गोष्टी केल्या, त्या सर्व गोष्टी युक्तीने पण केल्या. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हे केलं आणि दादा भट्टांकडून अख्ख्या भारतामध्ये आणि हे पण एक दुर्दैव, अख्ख्या भारतामध्ये त्यांना पूजन करण्यासाठी किंवा अभिषेक करण्यासाठी कोणी भेटलं नाही. शेवटी दादा भट्टांना बोलवलं काशीच्या आणि ते आले आणि ते प्रेमाकृती आले. आणि खरं तर तेव्हाची जी उत्तर प्रदेशची लोक होती त्यांनी खूपच प्रेम केलं आपल्या शिवाजी महाराजांवर. आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे चांगल्या प्रकारे लोकांमध्ये गेले. कारण कवी भूषण, कवी कलश या लोकांनी त्यांच्यावर काही कवने गायली. असं तसं बाळासाहेबांनी कवन गायलं, तशा प्रकारे ते कवनं गायली होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे संपूर्ण भारतामध्ये पोचलेलं होतं. आणि ब्रिटिशांनाही त्याचा धाक होता. आता त्याने 1657 मध्ये आरमाराची स्थापना केली. आरमार हे आपल्याकडे पूर्वीपासून होतं, पण नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक गोष्ट होती की बाबा 7 समुद्राच्या पलीकडे जायचं नाही वगैरे, त्यामुळे आपण कधी तसं केलं नव्हतं. पण या सगळ्या गोष्टीला मागे सोडून त्याने आरमार निर्माण केला. आज नौदलाचे प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं, जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि आता आपण पुतळा पण बांधलेला आहे त्या ठिकाणी. माझा एक ऍक्सिडेंट झाला त्या पुतळ्याला, नवीन पुतळा तो आपण बसवतोय मालवणमध्ये. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी इंग्रजांना घाबरून सोडलं होतं. आणि ही मुंबई ना आपली बाजूची मुंबई, ही मुंबई आपली शिवाजी महाराजांच्या भीतीमुळे तयार झाली होती. कारण 1664 मध्ये आणि 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा चोरटेवर हल्ला केला. आणि तेव्हा इंग्रजांची वकार होती आणि इंग्रज म्हणाले की आता जर चोरटेवर ते हल्ला करतात, माझ्या हल्ला झाला तिथे, तर आम्ही काय करू शकतो. म्हणून मुंबई त्यांनी निर्मिती केली. मुंबईची 7 बेटं तेव्हा होती, उथळ समुद्र होता बेटांमध्ये. त्यांनी ती संकसिद्ध पद्धतीने त्याला मुंबई निर्माण केलं. आणि त्याच्यात पोलीस यंत्रणा, जी पोलीस यंत्रणा आता जी आहे आपल्याला दिसते, ती 1657 मध्ये पोलीस यंत्रणा उत्साहून तयार केली गेली. आणि ते फक्त विकली होती शिवाजी महाराजांची. तरी शिवाजी महाराजांनी 1679 ला हा प्रयत्न केला होता की आपल्याला मुंबई जोडायचा. म्हणजे एक कुठलं तरी बेट तेव्हा दिलं इंग्रजांनी मुंबईच्या जवळचं आणि आपला विचार सोडून घेतला. पण शिवाजी महाराजांचा जर 1680 मध्ये जर मृत्यू झाला नसता तर मात्र मुंबई आपल्या ताब्यात आली असती. आणि ही मुंबई खरोखर मराठ्यांची आहे ही आता मी सांगू शकतो या पुराव्यानुसार. आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची आहे ही गोष्ट मोठी आहे माझ्यासाठी. मी आता मी मध्यंतरी एक लेख लिहिला होता, त्यामध्ये मला ही संपूर्ण माहिती मिळाली, माहिती घेतली आणि मला खरोखर भरून आला की आपण जे मुंबईसाठी अख्खा महाराष्ट्राने जे काही 1960 मध्ये जे काही केलं ते खरोखर 1680 मध्ये शिवाजी महाराजांनी ते करून दिलं होतं आपल्याला. त्यामुळे खरोखर आपला मराठी माणूस आणि त्यांची मुंबई ही वाचली पाहिजे आणि आपण ती वाचवली पाहिजे. ही एक मोठी त्यातून एक शिकवण मला मिळाली. आणि शिवाजी महाराजांचं तुम्ही जय जयकार जेव्हा करता तेव्हा शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आले पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा आई म्हणून जर एखादी बाई आहे त्या आई म्हणून जर एका मुलाला वाढवतो तर पहिल्यांदा मुलाला बाकीच्या गोष्टी किंवा मॅगी वगैरे खायला घालता किंवा काही असं हे न करता आपण पहिले शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय केलं काय नाही केलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांचं आपण स्मरण करू शकतो. कारण आज प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिवाजी महाराज आपल्याला हवे आहेत. तर आजकाल सगळीकडे काय ना काही घडतंय, राजकारणात घडतंय, सगळीकडे घडतंय आणि त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज हे हवे. आणि त्यामुळे मी निश्चितच म्हणू शकतो जय शिवाजी जय भवानी. आणि हे सांगून मी आता शिवाजींचा जो आपला शिवजयंतीचा कार्यक्रम आहे त्याच्यातले व्याख्यान आहे ते मी थांबवतो आणि पुन्हा एकदा जय भवानी जय भवानी. धन्यवाद पवार साहेब. पवार साहेबांनी
अतिशय विस्तृत अशा प्रकारचं चरित्र आपल्याला उभं केलेलं आहे. आणि म्हणून एका जणांनी म्हटलेलं आहे की हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं हवं, तरीच झेप घ्यायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल तर शिवबासारखं काळी हवं. साम्राज्य फक्त शिवबाच निर्माण करू शकतात. जसं आपण पाहिलेलं आहे की शिवबांचं जे चरित्र आहे आपल्यासमोर यांनी उभं केलेलं आहे